नमस्कार, मी अनुजा. ओम होमली किचन मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण दोन प्रकारचे इन्स्टंट पुडिंग करणार आहोत. एक आंब्याचं पुडिंग आहे आणि एक फणसाचं पुडिंग आहे. आपण आंब्याच्या पुडिंग मध्ये मखाण्याचा वापर केलाय. मखाण्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं आणि फणसाचं पुडिंग आपण शुगर फ्री केलेलं आहे. त्याच्यात साखर वगैरे वापरलेली नाहीये, त्यामुळे दोन्ही हेल्दी आहेत. कॅल्शियम भरपूर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए सगळं भरपूर प्रमाणात आहे. दोन्ही याच्यात केल्यानंतर 3-4 तास फ्रीजमध्ये गार करायचे आणि मग सर्व करायचे. आज आपण करणार आहोत मँगोचं पुडिंग. एकदम सोप्या पद्धतीने, काही शिजवायची वगैरे भानगड नाही आहे आपल्याला. एकदम इन्स्टंट पद्धतीने आपण करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण वापरला आहे अर्धा कप आंब्याचा रस, 1/4 कप दूध घेतलं आहे, 1/4 कप मखाण्याची पावडर घेतली आहे. मखाने जे असतात ते 5 मिनिटं मी फक्त भाजून घेतले आणि त्याची मिक्सरमधनं पावडर केलेली आहे. 1/4 कप बिस्किटाचा चुरा केला आहे आणि 2 टेबलस्पून मिल्क पावडर घेतली आहे, 1 टेबलस्पून काजूची पावडर, 1 टेबलस्पून पिठी साखर. आणि डेकोरेशनला आपल्याला मी हे जेली चॉकलेट्स जे असतात ना त्याचे पीसेस करून घेतले होते आणि आंब्याचे काही पीसेस करून घेतले आणि डेकोरेशनला आपण वापरणार आहोत. पुडिंगसाठी आपण आता हे आंब्याचा रस आधी एका भांड्यात घेणार आहे. मिक्सिंगसाठी रस घ्यायचा आहे आधी, त्याच्यानंतर हे दूध घालायचं, त्याच्यात मखाण्याची पावडर, मिल्क पावडर, काजूची पावडर आणि पिठी साखर. हे सगळं आता आपल्याला मिक्सरमधनं एकदा फिरवायचं आहे. आता आपण हे मिश्रण तयार झालंय, पण मिक्सरमधनं काढून घेतलंय. आपण याच्यात मखाण्याची पावडर वापरली आहे. तर मखाना म्हणजे कॅल्शियमने भरपूर असतो, त्यामुळे हेल्थवाईज पण हे चांगलं आहे. तर आता याचं प्लेटिंग कसं करायचं ते बघूया. आधी आपण हे आंब्याचं जे मिश्रण केलंय ते घालायचंय आधी. कुठलेही असं छोटे डेकोरेटिव्ह ग्लास तुम्ही केले तर 1 सर्विंगला दिसायला पण छान दिसतं ते. त्याच्यानंतर ही बिस्किटाची जी पावडर केली आहे ती मी ही मारी ऑरेंज फ्लेवरचं बिस्किट घेतलंय, त्यामुळे याचा कलर पण छान दिसतोय. त्याच्यानंतर आपले हे जे जेली चॉकलेट्सचे पीसेस होते ते घालणार आहे मी आणि परत हे आंब्याचं मिश्रण घालायचंय. या पद्धतीने एकदम साधी सोपी रेसिपी. आणि आता आंब्याचा सीझन आहे त्यामुळे काहीतरी वेगळं करायचं. तुम्हाला डेकोरेशन कुठल्या पद्धतीने करायचं वेगवेगळ्या तुम्ही करू शकता. वरून साधं क्रीम घालायचं ते पण तुम्ही घालू शकता. हे झालं आपलं तयार मँगो पुडिंग. आता आपण करणार आहोत फणसाचं पुडिंग, पण ते पण इन्स्टंट पद्धतीनेच आपण करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण वापरलेलं आहे पिकलेले फणसाचे गरे, नंतर खोलेलं नारळ घेतलंय. हे गरे मी 4-5 घेतलेत. खोलेलं नारळ मी अर्धा कप घेतलेला आहे. नंतर 1/4 कप मिल्क पावडर घेतलेली आहे आणि हे डेकोरेशनसाठी मी खोलेलं नारळ ठेवलंय. आणि विलायचीची पावडर अर्धा चमचा घेतली आहे आणि रेड फूड कलर घेतलेला आहे. तर फणसाच्या गऱ्याचे आपण आधी आतील या बिया काढून घ्यायचे आणि ते मिक्सरमधनं त्याची पेस्ट करायची आहे फणसाची. नारळाच्या याच्यात आपण अर्धा कप पाणी घालायचंय आणि नारळाचं दूध तयार करून घ्यायचंय. आता आपण मिक्सरमध्ये फणसाची पेस्ट करून घेतलेली आहे, तर त्याच्यातच आपण आता हे नारळाचं केलेलं दूध घालणार आणि ही मिल्क पावडर घालायची आहे आणि परत एकदा आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचंय. आता आपलं हे फणसाचं मिश्रण तयार झालंय नारळाचं दूध आणि मिल्क पावडर घालून. फणसामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम हे भरपूर प्रमाणात असतं, नारळाच्या दुधातही असतं. याच्यात आपण कुठलीही साखर वापरलेली नाही, कारण मुळातच फणस हा गोड असतो, नारळाचं दूध पण गोडसर असतं, त्यामुळे आपण कुठलीही साखर न वापरता हे केलेलं आहे. त्यामुळे ते हेल्दीच आहे सगळ्या बाबतीत. आणि आपण हा नारळाचं जे खोवून घेतलं होतं त्याच्यात आपण विलायचीची पावडर घालणार आहे आता आणि थोडा फूड कलर घालणार. शक्यतो लिक्विड फूड कलर वापरला तर तो मिक्स व्हायला व्यवस्थित होतो. आणि आता आपण हे मिक्स करून घेणार आहे. आता आपलं हे तयार झालेलं आहे. रेड फूड कलर आणि विलायची पावडर घातली होती मी याच्यात. आता डेकोरेशन आपण करूया.
आधी हे घालायचंय नारळाचं प्लेटिंगसाठी, त्याच्यानंतर फणसाचं हे जे मिश्रण आपण केलंय हे घालायचंय. फणसाचं आणि नारळाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. परत हे घालायचं नारळाचं. याचा कलर पण नॅचरल आलेला आहे फणसाचा, छान वेगळा कलर किंवा आपल्याला वेगळं याच्यात फ्लेवर घालायची काही गरज नाहीये. हे झालं आपलं फणसाचं पुडिंग तयार.